नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। पंढरपूरमधील मार्कडवाडीनंतर धानोरे गावात ईव्हीएमला विरोध। हात उंचावून घेण्यात आलेल्या मतदानात उत्तम जानकरांना 1263 मतं, तर विधानसभेला ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानात जानकरांना 963 मतं। बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, नागरिकांची मागणी। आंबेडकरी अनुयायांच्या लॉंग मार्चचा चौथा दिवस। जिंतूरमधील राजेगाव येथून देवगड फाट्याकडे लॉंग मार्च रवाना। सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे आणि संतोष देशमुख यांना न्याय देण्याची मागणी। विविध औषधोपचारांनंतर बुलढाणा जिल्ह्यातील केसगळतीचं प्रमाण कमी। काही रुग्णांना पुन्हा नव्याने केस येण्यास सुरुवात। नागपूर आयुर्वेद संशोधन केंद्रातील तज्ज्ञांची माहिती। पद्मश्री डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांच्या केसगळती निदानासाठी बाधित गावांना भेट। डॉक्टर बावस्कर यांनी विविध गावातील विविध नमुने घेतले। चंद्रपुरात मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती वादाच्या भोवऱ्यात SC/ST आरक्षण डावलून आर्थिक देवाणघेवाण केल्याचा आरोप। पदभरती विरोधात मनोज पोतराजे या आंदोलकाचं उपोषण। संतोष देशमुख हत्या प्रकरण अकोल्यात जनाक्रोश मोर्चा। संतोष देशमुखांचं कुटुंब मोर्चात सहभागी। अशोक वाटिका चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार। धुळे तहसील कार्यालयात सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला मारहाण। महसूल कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याच्या निषेधार्थ तहसील कार्यालय बंद। पोलीस ठाण्यातील गुन्हा दाखल करण्याची मागणी। मेळघाटमधील वृद्ध महिलेची धिंड काढल्याचं प्रकरण। महिलेला धिंड काढण्यामागे पोलीस पाटील बाबू जामुनकर असल्याची माहिती। त्यांची पदावरून हकालपट्टी। अमरावतीत 2 निराधार वृद्ध नागरिकांना अमानुष मारहाण। 3 आरोपींना अटक। शहरातील राजापेठ पोलीस ठाणे हद्दीतील घटना। नंदा मार्केट फुटपाथवर झोपलेल्या 2 निराधार वृद्ध नागरिकांना दारू पिऊन तिघांनी मारहाण केल्याचा आरोप। अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज दर्यापूर शहर बंदची हाक। सर्वपक्षीय नेते आणि सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने बंदची हाक। बुलढाण्यात शाळकरी मुलीला हॉटेलवर नेऊन अत्याचार। दोघांवर बलात्काराचा एट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल। मेहकर येथील घटना। हॉटेल मालकावर अद्यापही गुन्हा दाखल नाही। दुसरी मुलगी झाली म्हणून सुरू असलेल्या छळातून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या। इचलकरंजी शहरात कोरोची गावातील ही घटना। महिलेचा पती, सासरा आणि दिराला न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी। पुण्याच्या चाकण MIDC मधील कैलास स्टील कंपनीच्या मालकावर गोळीबार। पोटात गोळी लागल्याने कंपनी मालक जखमी। महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। गोंदियामधील 2019च्या गुन्ह्यातील आरोपीला नेपाळलगतच्या दुर्गम भागातून अटक। निजामुद्दीन शेख या आरोपीला पकडण्यात बिहार पोलिसांची मदत। कोल्हापूरच्या इचलकरंजीत मित्रांमध्ये मारहाणीत एकाचा मृत्यू। आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी। येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल टोल नाक्याजवळ विचित्र अपघात। यात 1 गंभीर जखमी। चक्काचूर झालेल्या कंटेनरमधून चालकाला बाहेर काढण्यासाठी JCBची मदत। त्याच्यावर उपचार सुरू। अकोला जिल्ह्यातल्या अकोट तहसीलदारांची अवैध रेती ट्रॅक्टर आणि JCBवर कारवाई। पैसे घेऊन JCB सोडल्याचा ट्रॅक्टर मालकाचा आरोप। चंद्रपूर जिल्ह्यातील जेना नाला घाटात रेती माफियांवर पोलिसांची मोठी कारवाई। 63,35,000चा मुद्देमाल जप्त। 4 आरोपी ताब्यात। रत्नागिरी दौऱ्यानंतर मंत्री नितेश राणे ॲक्शन मोडवर। मिरकडवाडीतील 319 बेकायदेशीर बांधकामधारकांना नोटीस। 8 दिवसात बांधकाम न हटवल्यास कारवाईचा इशारा। सोलापूरच्या बार्शीमधील मुख्य बाजारपेठेत मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी 2 दुकानं फोडली। इलेक्ट्रॉनिक्स आणि मेडिकल दुकानांचं शटर उचकटून साहित्यासह रोख रक्कम लंपास। शहर पोलिसांकडून तपास सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रोझोन मॉल समोरील मोबाईल दुकान चोरट्यांनी फोडलं। घटना CCTVत कैद। 3 चोरट्यांनी 40,88,000चा मुद्देमाल केला लंपास। रत्नागिरीच्या निवळीत मुंबई गोवा महामार्गावर नॅनो कार आगीत जळून खाक। कार जळाल्याने 25,000 रुपयांचं नुकसान। पालघरच्या टेंभुडेत अवैध विद्युत जोडणी करताना वॉचमॅनचा जागीच मृत्यू। पालघर पोलीस ठाण्यात अपघाताची मृत्यूची नोंद। बीडच्या घोडका राजुरीजवळ पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या 3 तरुणांना STने चिरडलेल्या 3ही तरुणांच्या कुटुंबियांना सरकारकडून 10 लाखांची मदत जाहीर। सांगलीच्या विट्यात निवासी शाळेतल्या 23 विद्यार्थ्यांना विषबाधा। विद्यार्थ्यांवर विटा शासकीय रुग्णालयात उपचार। रात्रीच्या मटणाच्या जेवणामुळे विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज। भारतीय किसान संघाचं बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणं आंदोलन। राज्य सरकारने दुष्काळ घोषित करून आर्थिक मदत द्यावी। पीक विमा त्वरित वितरित करावा। किसान संघाची मागणी। बीड जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी संकटात। परळी तालुक्यात दुधाला प्रति लिटर 40 ते 45 रुपये दर। खर्चाच्या तुलनेत हा दर कमी असल्याचं उत्पादकांचं मत।
नाशिकच्या लासलगावमध्ये बारदाना अभावी शासकीय सोयाबीन खरेदी बंद, उत्पादकांवर 1000 ते 1200 रुपये कमी दराने सोयाबीन विकण्याची वेळ. बुलढाणा जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून सोयाबीन खरेदी केंद्र बंद, शासकीय खरेदी केंद्रात बारदाना नसल्याने खरेदी बंद, केंद्रावर वाहनांच्या रांगा. नांदेड जिल्ह्यात ज्वारीच्या पिकांवर चिकटा रोगाचा प्रादुर्भाव, रोगामुळे उत्पन्नात घट होण्याची शक्यता, बळीराजा संकटात. जळगावातील रावेर बोदवड तालुक्यात मोठं नुकसान, मात्र पंचनामे होऊनही मदत मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत, त्यामुळे मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नांदेड बाजार समिती तेलंगणातील नव्या हळदीची आवक सुरू, पहिल्या दिवशी काळ्या हळदीला 12,700 तर कट्टा हळदीला 10,500 रुपये प्रति क्विंटल दर. नांदेड जिल्ह्यात पोषक वातावरणामुळे गहू पीक बहरलं, गव्हाला ओंब्या यायला सुरुवात, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. जळगावच्या शिरसोली गावातील शेतशिवारात वन्य प्राण्यांचा हैदोस, प्राण्यांकडून 2 एकरावरील पिकांची नासधूस, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील पिकांसाठी कुरनूर धरणातून आवर्तन सोडणार, यामुळे 51 गावातील रब्बी आणि उन्हाळी पिकांना होणार फायदा, भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टींच्या या संदर्भात सूचना. परभणी जिल्ह्यात तुरीची मळणी सुरू, बाजारपेठेत तुरीला 6,500 ते 7,000 पर्यंत दर, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. वाशिम जिल्ह्यात जलजीवन मिशनचं काम रखडलं, 741 पैकी 216 योजना पूर्ण, 501 योजनांची कामं अद्यापही रखडलेली, उन्हाळ्यात नळाद्वारे पाणी पुरवठा होणार का नाही, नागरिकांचा सवाल. नाशिकच्या चांदवडमध्ये विहिरीत पडलेल्या मोराची सुखरूप सुटका, प्राथमिक उपचारानंतर मोराची वनविभागाच्या रोपवाटिकेत मुक्तता. पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांचा प्रथम क्रमांक, चाचणी स्पर्धेत 13 तालुक्यातील पैलवानांचा सहभाग. पालघर जिल्ह्यामध्ये पाणथळ भागात देशी विदेशी पक्ष्यांचे थवे, तर पक्षी मित्रांना पक्षी निरीक्षणाची चांगलीच पर्वणी, खाडी क्षेत्रांमध्ये स्थानिक स्थलांतरित पक्षी स्पॉटबिल्ड डकची दृश्य कॅमेऱ्यात कैद. जळगावात जैन हिल्समधील राष्ट्रीय मसाले परिषदेचा समारोप, यात दर्जेदार बियाणे, लागवड साहित्य यासह विविध विषयांवर तज्ज्ञांचं तांत्रिक सादरीकरण, परिषदेत राज्यभरातून शेतकऱ्यांची उपस्थिती. बुलढाण्याच्या हिवरा आश्रममध्ये स्वामी विवेकानंदांच्या जन्मोत्सवानिमित्त महाप्रसाद बनवण्याची तयारी, तब्बल 300 क्विंटल महाप्रसाद वितरित केला जाईल. नाशिकच्या चांदवडमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकडून अनोखा कोबी हार्वेस्टर तयार, यंत्रामुळे शेतकऱ्यांचा कोबी काढण्याचा वेळ आता वाचणार. इस्रो नासा अंतराळ विषयक अभ्यास दौऱ्यासाठी दापोलीत 8 विद्यार्थ्यांची निवड, सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेमार्फत अभ्यास दौऱ्यासाठी पाठवलं जाणार. कोकणात लोकप्रिय असलेल्या नवन महोत्सवाला शासनाकडून 35 लाखांचं अनुदान जाहीर, एका आर्थिक वर्षात 10 नवन मंडळांना अनुदान देण्याचा निर्णय. पंढरपूरच्या यात्रेत गर्दी नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार, संगणक प्रणाली तयार करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा प्रस्ताव, आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघ अशा 4 यात्रांसाठी नियोजन केलं जाईल. डोंबिवलीच्या सोनारपाडा गावातील बैलांच्या झुंजीची सर्वत्र चर्चा, तामिळनाडूच्या जल्लीकट्टूलाही मागे टाकलं, 8 लाखांचं बक्षीस आणि लाखोंचा सट्टा लागल्याची चर्चा, या झुंजी दरम्यान तरुणांचा धिंगाणा आणि प्रेक्षकांचा जल्लोष लक्षणीय. वाशिममध्ये विदर्भ बळीराजा कृती संघर्ष समितीच्या वतीने प्रकल्पग्रस्तांचा महामेळावा आयोजित, मेळाव्यात प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्यांवर चर्चा.